मित्रांनो, नवरा बायको मिळून जर 1,00,000 रुपयाचं इन्कम असेल तर तुमचं फॅमिली प्लॅनिंग किंवा बजेटिंग कसं असलं पाहिजे हे आज आपण या खालच्या कॅल्क्युलेशन मधून बघूयात. जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही नवरा बायको दोघंही कमवताय आणि तुमचं फॅमिली इन्कम 1,00,000 रुपये आहे, तर तुमचा 35,000 रुपये तुमचा खर्च असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर साधारण 20,000 रुपयाचा तुमचा ईएमआय असला पाहिजे. तुमच्या इन्कमच्या 25% तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला हवी. ती इन्व्हेस्टमेंट कोणत्याही सेक्टरमध्ये असेल. त्याच्यानंतर 10,000 रुपये तुमचा इमर्जन्सी फंड असायला हवा आणि 10,000 रुपये तुमच्या लाईफस्टाईलचे एक्सपेन्सेस असायला हवे. म्हणजे कधी मूव्हीला जायचंय, आउटिंगला जायचंय किंवा डिनरला जायचंय याच्यासाठी असायला हवं. तुम्ही जर असं कॅल्क्युलेशन करून जर इन्व्हेस्टमेंट ठेवली तर तुमची ही जी 25%ची आपण 25,000ची एसआयपी ठेवली आहे, ती जर एसआयपी तुम्ही 20 वर्ष चालू ठेवली आणि 12%चा परतावा मिळाला तर तुमच्याकडे चांगला कॉर्पस जमा झालेला असेल आणि तुम्हाला तुमचे जे पुढचे गोल्स आहेत किंवा पुढच्या गोष्टी आहेत त्या करायला वेळ मिळेल. आणि जर तुम्ही या कॅल्क्युलेशनमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल मी बरेच मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय बघितले ज्यांनी 1,00,000 रुपयाचं इन्कम झालं म्हणून 60,000 रुपयाचा होम लोनचा ईएमआय चालू केलाय, मग त्यांचा सगळा खर्च आणि सगळा हिशोब कोलमडतो. त्यामुळे मित्रांनो, जर तुमचं 1,00,000चं इन्कम असेल तर त्याला तुम्ही पर्सेंटेज वाईज सॅग्रिगेट करा. इन्व्हेस्टमेंट थोडीशी मागे ठेवली तरी इमर्जन्सी फंड तुमचा तयार ठेवा, कारण की जर तुमचा जॉब गेला तर नंतर प्रॉब्लेम नको व्हायला. कारण की तुम्ही जे होम लोन घेता ते 1, 2, 5 वर्षासाठी नाही घेत, 15 वर्ष 20 वर्षासाठी घेता. त्यामुळे जर तुमचा जॉब गेला तर तुमच्यावरती जास्त स्ट्रेस येते. त्यामुळे तुम्ही अशा चुका करू नका. या कॅल्क्युलेशनचा वापर करा आणि तुमचं प्लॅनिंग करा. तुम्हाला जर अशी काही हेल्प हवी असेल किंवा गायडन्स हवा असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आम्ही तुम्हाला नक्कीच हेल्प करू. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.